प्रत्येकाला वाटत असतं आपण एक यशस्वी बिझनेस करावा, मात्र तो बिझनेस करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. तुमच्यात एक महत्वाकांक्षा असली पाहिजे आणि त्याच महत्वाकांक्षेला पाठबळ देतं MEA. MEA म्हणजेच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळवून देत असते. आणि म्हणूनच याही वर्षी MEA ने एक असा एक्सपो आयोजित केला आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो. आणि या एक्सपोचा भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्राचं अनमोल रत्न. आता तुम्ही म्हणाल ही काय म्हणते, पण आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मानित असलेले माननीय श्री अमोल चौधरी साहेब. स्नेह प्रीकास्ट आणि स्नेह रिसॉर्टचे सर्वेसर्वा अमोल साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. खर तर तुम्ही स्नेह प्रीकास्ट आणि स्नेह रिसॉर्ट या कंपन्यांची स्थापना केली. कसा झाला तुमचा बिझनेसचा प्रवास सुरू? खरं तर माझी बिझनेसची खरी सुरुवात ही मी 16 वर्षाचा असताना एक 5x5च्या टपरीपासून झाली. आमचं एक गोलेगाव असं गोलेगाव तालुका, खेड जिल्हा, पुणे या गावामध्ये आमच्या छोट्याशा मराठी शाळेच्या समोर मी गोळ्या बिस्किटाची टपरी सुरुवात केली. आणि तेव्हापासून माझा जो प्रवास सुरू झाला तेव्हाच मी एक ठरवलं होतं काहीतरी मोठं करायचं, एक मोठा व्यावसायिक बनायचं, मोठा बिझनेसमॅन व्हायचं. आणि तो माझा प्रवास तिथपासून सुरुवात झाला आणि खऱ्या अर्थाने 2008 मध्ये माझं हे स्वप्न सत्यात उतरलं. 2008 ला स्नेह प्रीकास्टची सुरुवात झाली का? 2008 ला स्नेह प्रीकास्ट या कंपनीची आम्ही सुरुवात केली. आणि स्नेह प्रीकास्ट काय सुविधा प्रोव्हाइड करतं? स्नेह प्रीकास्ट ही कंपनी प्रीकास्टचे प्रॉडक्ट बनवतो, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे प्रॉडक्ट बनवतो. त्यामध्ये आम्ही पेविंग ब्लॉक, सिमेंटचे ह्यूम पाईप, कस्टमाइज प्रीकास्ट प्रॉडक्ट असे वेगवेगळ्या टाईपचे आम्ही कॉन्क्रीटचे प्रॉडक्ट बनवतो. स्नेह रिसॉर्टची सुरुवात कधीपासून झाली? स्नेह रिसॉर्टची सुरुवात 2022 ला आम्ही स्नेह रिसॉर्ट सुरू केलं. ते पुण्यापासून अगदी जवळ हिंजवडीपासून 8 किलोमीटरवरती कासरसाई डॅम वरती आहे. आणि तिथे काय काय आपण प्रोव्हाइड करतो? तिथे काय काय आहे? स्नेह रिसॉर्ट मध्ये अनेक वेगवेगळ्या संकल्पना आम्ही राबवलेल्या आहे. त्यामध्ये मग आम्ही लक्झरी स्टे आहे, डे पिकनिक साठी सुविधा आहे, कॉर्पोरेट साठी, वेडिंग साठी पण तिथं प्रशस्त लॉन, AC बँक्वेट आहे. अशा परत तिथं आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारचं एक स्नेह प्लॅनेट म्हणून पार्क उभं केलेलं आहे. एज्युकेशन साठी स्नेह पिक्सल वर्ल्ड म्हणून एक वेगळी आम्ही संकल्पना उभी केलेली आहे. बर्ड वर्ल्ड आहे, मिनी वॉटर पार्क आहे, अजून चॉकलेट फॅक्टरी, अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना आम्ही तिथं सुरू केलेल्या आहे. म्हणजे स्नेह रिसॉर्टला गेल्यावर प्रत्येकाला सगळं काही उपलब्ध होतं. अगदी बरोबर, असं म्हणाल तरी चालेल. सर, आधी तुमचा स्नेह प्रीकास्ट हा बिझनेस होता, त्यानंतर तुम्ही स्नेह रिसॉर्ट मध्ये आलात. तर ही दोन्ही क्षेत्र वेगळी वेगळी आहेत. तर स्नेह रिसॉर्ट, एक रिसॉर्ट ओपन करावं, हे इन्स्पिरेशन कसं आलं? स्नेह प्रीकास्ट ही कंपनी सिमेंटचे प्रॉडक्ट बनवते, म्हणजेच वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आमचा एक काहीतरी त्यामध्ये सहभाग असतो. मग पुणे कॉर्पोरेशन असेल, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन असेल, किंवा पुण्याच्या अवतीभोवती जी काही इंडस्ट्रियल झोनिंग आहे, जी काही इंडस्ट्री वाढते, त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यामध्ये आमचं हे प्रॉडक्ट जात असतं. त्यासोबतच जे काही कॉलेजेस असतील, रिसॉर्ट असतील, अशा ठिकाणी आम्ही त्या निमित्ताने माझे जाणं कंटिन्यू सुरू होतं. आणि मग तिथून एक सुचलेली कल्पना होती आणि मला कायमच नवीन काहीतरी करायचं, वेगळं काहीतरी करायचं, हे पहिल्यापासून माझा एक वेगळा स्वभाव म्हणता येईल किंवा माझं एक कामाची पद्धत म्हणता येईल. आणि त्यामधून मला ही एक सुचलेली आयडिया होती स्नेह रिसॉर्ट. सर, तुम्ही इतक्या वर्षांच्या बिझनेस प्रवासात तुमच्या या व्यवसायाचं वेगळेपण कसं जपता? कारण अनेक जण आहेत रिसॉर्ट मध्ये, ज्यांचे अनेक रिसॉर्ट आहेत, आपलं सुद्धा रिसॉर्ट आहे. तर आपल्या रिसॉर्टचं असं काय वेगळेपण आहे? आम्ही कायम मगाशीच सांगितल्याप्रमाणे आम्ही कायम काहीतरी इनोव्हेशन करायचा प्रयत्न करतो. काहीतरी इनोव्हेशन, काहीतरी युनिक आयडिया ही आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो. आणि असं काम करतो की ते करतानाच भव्य झालं पाहिजे, की ज्याची शक्यतो कॉपी करता नाही आली पाहिजे. बरोबर.
आणि जर मगाशी मी इंट्रो मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला महाराष्ट्राच्या अनमोल रत्न या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं, तर ती गोष्ट काय होती? तो प्रसंग असा होता की एबीपी माझाने आमच्या या कामाची दखल घेतली हा. आणि आम्हाला तो अनमोल रत्न पुरस्कार 2 वर्षापूर्वी तुम्ही अदानी परत अनेक मिनिस्टर यांच्यासोबत सुद्धा तुमचं संभाषण झालेलं आहे, तर तो इन्सिडेंट कसा होता? त्याचं सांगायला मला खूप आनंद होईल की आम्ही ह्या एमईए मध्ये काम करत असताना ह्या एमईए च्या माध्यमातून ती आलेली एक खूप मोठी माझ्या आयुष्यातली संधी होती. साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे की आम्ही काही लोक पवार साहेबांकडे गेलो की आमच्या एमईए साठी तुम्ही एकदा आमच्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या. आणि त्यावेळी साहेबांनी सांगितलं की मी त्यापेक्षा तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यवसायाकडे तुम्हाला पाठवतो आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून काहीतरी बेनिफिट होईल, असं पवार साहेबांनी आमच्या लोकांना त्यावेळी सजेस्ट केलं. आणि त्यावेळी साहेबांनी त्या ठिकाणीच अदानी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की आमची पुण्यातली काही मराठा उद्योजक तुम्हाला भेटायला येत आहे, तर तुम्ही त्यांना काहीतरी गायडन्स करा. आणि मग आम्ही लोक 60 लोक आम्ही अदानी साहेबांचं साम्राज्य पाहायला गेलो. आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यांचं मुंद्रा एअरपोर्ट असेल, त्यांचं अहमदाबाद मधलं त्यांनी जे काय कार्याचा जो काही डोंगर उभा केलेला आहे तो पाहिला. आणि त्या ठिकाणी अदानी साहेबांनी आम्हाला 1 तासाचं जे काही गाईड केलं, लेक्चर दिलं. त्यानंतर आमची एमईएची कोर टीम त्या एका कॉन्फरन्स मध्ये अदानी साहेबांनी बरोबर बसली होती. आणि त्या ठिकाणी आमच्यातलेच माझं भाग्य म्हणेल मी की आदरणीय आप्पा त्यावेळी प्रेसिडेंट होते आणि अजून त्या आमच्या बरोबर असणारे आमचे भागवत साहेब वगैरे यांनी त्या ठिकाणी माझ्याबद्दल रिकमेंड केलं की आमच्यामध्ये असा व्यक्ती आहे की ज्याने अगदी शून्यातून विश्व निर्माण करून आज 100 कोटीपर्यंत व्यवसाय करतोय. आणि मग अदानी साहेबांनी इच्छा व्यक्त केली की मला त्या व्यक्तीला भेटायला खूप आवडेल आणि मला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं. आणि अदानी साहेबांनी मला अक्षरशः आलिंगन देऊन माझ्या शेजारी बसून माझ्याशी जवळपास 15 ते 20 मिनिटं संभाषण केलं आणि मला भरपूर अशा काही व्यावसायिक टिप्स दिल्या. त्याबद्दल मी एमईएचं आयुष्यभर कधीच हे ऋण विसरू शकत नाही. त्याबद्दल हा अदानी साहेबांना भेटण्याचा एक छोटासा प्रवास होता. आणि तुम्ही एमईए बरोबर किती वर्षांपासून आहात? मी एमईए बरोबर साधारणतः 7 वर्षापासून एमईए बरोबर काम करत आहे. सर, एमईएचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होतोय, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? एमईए कायम असे नवनवीन उपक्रम करत असते. त्याच पद्धतीचा हा पण आगळा वेगळा उपक्रम आहे. इंटरनॅशनल लेवलचं एक्झिबिशन आहे. मी पण या ठिकाणी साधारणतः 5 स्टॉल बुक केलेले आहे. त्यामध्ये D32 असेल किंवा D89 असेल. तर आपण माझ्या स्टॉललाही त्या ठिकाणी आल्यावर व्हिजिट करा व माझी या ठिकाणी जे कोणी उद्योजक असतील की ज्यांनी स्टॉल बुक नसेल केले, अशा लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन या स्टॉल मध्ये, या एक्झिबिशन मध्ये सहभाग घ्यावा, आपले स्टॉल बुक करावे व आपला नक्कीच या निमित्ताने फायदा होईल. कारण मी स्वतः अनुभवलंय. त्या अनुभवाचा मी या ठिकाणी अनुभवातून तुम्हाला विनंती करतो की आपण पण या आणि आपला स्वतःचा या ठिकाणी फायदा करा. धन्यवाद.